जेव्हा आपण एखाद्या मेडिकल डायग्नॉसिसबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे एका विशिष्ट अचूकतेची अपेक्षा असते. हो, अगदी गणितासारखी. बरोबर. म्हणजे एखाद्याचा हात मोडला तर एक्सरेमध्ये ती तुटलेली पांढरी रेघ अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त तिथे बोट ठेवून सांगतात की बाबा इथे फ्रॅक्चर आहे. नक्कीच. तिथे सगळं ब्लॅक अँड व्हाईट असतं. हो ना. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. आणि ते एक प्रकारे दिलासादायकही असतं, कारण तिथे गोष्टी स्पष्ट दिसतात. पण जेव्हा आपण सरकारी परिपत्रके किंवा नोकरशाहीच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक ते एक्सरे मशीन बिघडल्यासारखं वाटतं. खरंय. तिथे काळा आणि पांढरा रंग नसून फक्त धुसर रंगाच्या छटा असतात. अगदी तसंच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या पत्राचा सविस्तर आढावा घेणार आहोत. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी आलेलं हे पत्र म्हणजे वरवर पाहता एक साधं प्रशासकीय लेटर वाटतं. पण वास्तवात एका रात्रीत हजारो शिक्षकांच्या करिअरची दिशा बदलून टाकण्याची ताकद त्यात आहे. हो, आणि म्हणूनच आपण हा विषय निवडलाय. हे पत्र समूह साधन केंद्र समन्वयक, म्हणजे ज्याला आपण सर्वजण केंद्रप्रमुख म्हणतो, त्या पदाच्या मर्यादित विभागीय परीक्षा 2025चे निकालाबाबत मार्गदर्शन करणार आहे. हो, आणि कसं ना, केंद्र प्रमुख हे पद आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा कणा मानला जातं. अनेक शाळांचा समन्वय साधणे, तिथे शैक्षणिक गुणवत्ता राखणे, हे सगळं त्यांच्या हातात असतं. बरोबर. त्यामुळे या पदावर कोण बसणार हे केवळ त्या शिक्षकाच्या पदोन्नतीपुरते मर्यादित नाहीये, ते संपूर्ण राज्याच्या शालेय गुणवत्तेशी जोडलेलं आहे. नक्कीच. पण माझ्या मनात पहिला प्रश्न हा येतोय की या पत्राची गरज आत्ताच का पडली? कारण मुळात ही परीक्षा 2023 मध्ये सुरू झाली होती ना? हो, बरोबर. हजारो शिक्षकांनी तेव्हा मोठ्या आशेने या पदासाठी अर्ज केले होते. आणि ती परीक्षा तेव्हा होऊ शकली नाही. आता प्रशासनाने थेट 2025 मध्ये नवीन अधिसूचना काढली आहे. मग सर्वात मोठा संभ्रम हा आहे की ज्यांनी 2023 मध्ये अर्ज केले होते त्यांचं आता काय होणार? त्यांना या नवीन 2025च्या अटी लागू होतील का? हा प्रश्न खूप रास्त आहे आणि पत्रात याचा सविस्तर खुलासा केलाय. प्रशासनाने इथे थोडा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केलाय. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी 2023 मध्ये अर्ज केले होते त्यांना आता नव्याने अर्ज करण्याची अजिबात गरज नाही. अच्छा, म्हणजे त्यांची ती जुनी नोंद ग्राह्य धरली जाईल. हो, पण म्हणजे जुनेच नियम लागू होणार त्यांना? नाही, इथेच खरी मेक आहे. नव्याने अर्ज न मागवणे ही केवळ एक प्रशासकीय सोय आहे. बरं. याचा अर्थ असा नाही की त्यांना जुने नियम लागू राहतील. पत्रात अगदी स्पष्टपणे नमूद केलंय की जरी अर्ज जुना असला तरी 2025च्या नवीन अधिसूचनेनुसार ज्या काही अटी आहेत त्या सर्व पूर्ण करणं त्या जुन्या उमेदवारांसाठी 100% बंधनकारक आहे. बापरे, हे तर म्हणजे एखाद्या रद्द झालेल्या ट्रेनचे तिकीट काढून ठेवण्यासारखं झालं. कसं काय? म्हणजे तुम्ही म्हणताय की जुने तिकीट चालेल, पुन्हा रांगेत उभं राहू नका. पण जेव्हा 2 वर्षांनी ती ट्रेन प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा तुम्ही सांगताय की आता सामानाचे नवीन नियम आलेत आणि ते पाळावेच लागतील. ज्यांनी 2 वर्षांपूर्वी जुन्या अभ्यासक्रमानुसार तयारी केली होती त्यांच्यावर हा अन्याय नाही का? उमेदवारांच्या मानसिकतेतून पाहिलं तर त्यांची निराशा साहजिक आहे. मला समजू शकतं ते. पण प्रशासकीय यंत्रणेची एक वेगळी बाजू असते. कोणती बाजू? 2014ची जुनी अधिसूचना आता पूर्णपणे कालबाह्य झाली होती. गेल्या 10 वर्षांत शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झालेत. जर केंद्रप्रमुखासारखे महत्त्वाचे पद भरायचे असेल तर उमेदवारांची गुणवत्ता आजच्या मानकानुसार असायला हवी ना? तेही खरंय. गुणवत्ता महत्वाची आहे. हो, पण शासनाने जुन्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना एक मोठी संधी दिली आहे. आणि ती म्हणजे स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारण्याची संधी. एक मिनिट, हे स्वप्रमाणीकरण किंवा ज्याला आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो ते नेमकं काय आहे? उमेदवारांनी करायचं काय यात? कसं आहे, शिक्षण विभागाच्या पोर्टलवर प्रत्येक शिक्षकाचा एक प्रोफाईल असतो. तिथे त्यांच्या सर्व शैक्षणिक पात्रतेची नोंद असते. ओके. आता 2023 मध्ये जेव्हा त्यांनी अर्ज केला तेव्हा काहींचे पदव्युत्तर शिक्षण सुरू असेल. आता या 2-3 वर्षांचा एखाद्या उमेदवाराने नवीन पदवी मिळवली असेल तर ते पोर्टलवर जाऊन ती माहिती अपडेट करू शकतात. अच्छा. हे अद्ययावत केलेलं स्वप्रमाणीकरण ग्राह्य धरून त्यांना नवीन नियमांनुसार पात्र ठरण्याची पूर्ण संधी दिली जाईल. ठीक आहे. म्हणजे जुन्या उमेदवारांना आपले कागदपत्र अपडेट करण्यासाठी खिडकी उघडी ठेवली आहे तर. पण जर जुन्या उमेदवारांना आता नवीन 2025चे नियम लागू होणार हे निश्चित झालंय तर या नवीन नियमांमधला सर्वात कडक नियम कोणता आहे? या पत्रातील सर्वात कडक आणि वादळी मुद्दा म्हणजे TET, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा. अगदी बरोबर.
केंद्रप्रमुख पदासाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे का असा प्रश्न अनेकांना होता. आणि यावर पत्रात काय म्हटलंय? पत्राने यावर कोणताही संभ्रम शिल्लक ठेवलेला नाही. होय, टीईटी 100% अनिवार्य आहे. आणि हा केवळ राज्याचा निर्णय नाहीये, तर दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा ऐतिहासिक न्यायनिर्णय आहे. पण इथेच माझा एक आक्षेप आहे. पूर्वीच्या प्रशासकीय कार्यपद्धतीत आपण पाहिले की एक मानवी दृष्टिकोन असायचा. म्हणजे कसं? म्हणजे समजा एखादा शिक्षक खूप अनुभवी आहे, पण त्याच्याकडे सध्या टीईटी पात्रता नाही, तर त्याला सांगितलं जायचं की ठीक आहे, तुम्ही केंद्रप्रमुख म्हणून रुजू व्हा आणि आम्ही तुम्हाला 2 वर्षांचा कालावधी देतो, त्यात परीक्षा पास करा. हो, असं व्हायचं पूर्वी. हमीपत्र लिहून घ्यायचे. बरोबर. मग आता असं हमीपत्र देऊन 2 वर्षांच्या कालावधीच्या अटीवर त्यांना निवड सूचीत सामावून घेता येईल का? हे म्हणजे शिकाऊ परवाना किंवा लर्निंग लायसन्स काढून गाडी चालवण्यासारखं होतं. ते आता चालणार नाहीये. अजिबात नाही. पत्रात विधी व न्याय विभागाचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा थेट संदर्भ दिलाय. अशी कोणतीही सवलत यापुढे मिळणार नाही. बापरे. हो, शिकाऊ परवाना आता चालणार नाही. तुमच्याकडे पक्का परवाना नियुक्तीच्या दिवशीच हातात असणे कायद्याने बंधनकारक आहे. पण यामुळे एका रात्रीत अनेक अनुभवी शिक्षकांना आपण केंद्रप्रमुख होण्यापासून रोखत नाही आहोत का? आधीच जागा रिक्त असतात अनेकदा. तुमचा मुद्दा प्रशासकीय पातळीवर बरोबर वाटतो, पण सर्वोच्च न्यायालयाला इथे नेमका हाच सवलतींचा खेळ थांबवायचा होता. ऐतिहासिकदृष्ट्या काय व्हायचं? लोक सवलतीच्या आधारावर पदावर बसायचे, 2 वर्ष उलटून गेली तरी परीक्षा पास व्हायचे नाहीत आणि मग मुदतवाढ मागायचे. अच्छा, म्हणजे काम सुरू राहायचं पण पात्रता नसायची. हो ना. मग जो व्यक्ती स्वतःच पात्रता परीक्षा पास नाही, तो हाताखालील इतर शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन कसं करणार? खरंय. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की नियुक्तीच्या वेळी सर्व अर्हता धारण करणे अनिवार्य आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा कडक निर्णय घेतला गेला आहे हे समजलं. जर टीईटी परीक्षा इतकी अनिवार्य आहे, तर आपण आता थोडं तारखांच्या गुंतागुंतीकडे वळूया. नक्कीच. कारण या परिपत्रकात तारखांचा बराच उल्लेख आहे. सर्वात आधी या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी किमान 6 वर्षांची अखंडित सेवा असणं गरजेचं आहे. पण ही 6 वर्षे मोजायची कधीपासून? या पत्रात ती तारीख अतिशय सुस्पष्ट दिली आहे. ती कट ऑफ तारीख आहे 1 जानेवारी 2026. 1 जानेवारी 2026. हो. या तारखेपर्यंत कोणत्याही उमेदवाराची त्या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण झालेली असायलाच हवी. इथे अखंडित सेवा म्हणजे नेमकं काय? कारण शिक्षकांच्या बदल्या होतात किंवा ते कायदेशीर रजा घेतात. अखंडित सेवा म्हणजे सेवेत कोणताही बेकायदेशीर खंड पडलेला नसावा. साध्या रजा किंवा अधिकृत बदल्या यामुळे सेवा खंडित होत नाही. ओके, म्हणजे मेडिकल लीव्ह वगैरे चालते? हो, ते चालतं. पण जर कोणी दीर्घकाळ विनापरवाना गैरहजर असेल किंवा निलंबनाचा काळ असेल, तर ती सेवा सलग मानली जात नाही. समजलं. आणि ज्यांनी अगदी नुकतीच जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये टीईटी परीक्षा दिली आहे, त्यांचं काय? कारण सरकारी परीक्षांचे निकाल अनेकदा रखडतात. ते या प्रक्रियेतून बाद होतील का? नाही. इथे प्रशासनाने एक अतिशय व्यावहारिक निर्णय घेतलाय. पत्रात असं म्हटलंय की जे उमेदवार जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, अशा उमेदवारांचाही विचार निवड सूचीत केला जाईल. अरे वाह, हे एक चांगली सवलत आहे. हो. कट ऑफ तारखेच्या अगदी जवळपास झालेल्या उमेदवारांना प्रवाहात सामावून घेण्याची लवचिकता त्यांनी दाखवली आहे. हे चांगलं आहे. पण आता आपण या परिपत्रकातील सर्वात जास्त गोंधळ निर्माण करणाऱ्या विषयाकडे येऊया. कोणता? टीईटीचे पेपर्स. हो, कोणता उमेदवार टीईटीचा नेमका कोणता पेपर देणार? कारण पत्रात म्हटलंय की जे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहेत आणि ज्यांची नियुक्ती उच्च प्राथमिक शाळेत म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी झाली आहे. हो, ज्यांच्याकडे विद्यापीठाची पदवी आणि डीएड किंवा बीएड आहे. बरोबर. त्यांनी टीईटीचा पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. होय, कारण टीईटीचा स्वरूपच तसा आहे. पेपर 1 हा 1ली ते 5वीच्या मुलांचे मानसशास्त्र आणि अध्यापन पद्धतीवर आधारित असतो आणि पेपर 2 हा 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेला असतो. हे ऐकायला अगदी सरळ आणि सोपं वाटतंय, पण खरी गोम पुढे आहे. मी तुम्हाला एका विशिष्ट परिस्थितीचं उदाहरण देतो ज्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. सांगा. समजा रमेश नावाचा एक शिक्षक आहे. तो 2015 मध्ये केवळ 12वी आणि डीएड करून सेवेत रुजू झाला. हा, ठीक आहे. त्याची नियुक्ती 1ली ते 5वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षक म्हणून झाली. पण रमेशने नोकरी करत असताना विद्यापीठातून पदवी पूर्ण केली, बीए किंवा बीएससी केलं.
आता रमेशला वाटतं की आहे मी तर पदवीधर झालोय, मग मी पदवीधर शिक्षकांसाठी असलेला पेपर 2 दिला पाहिजे. इथेच गडबड होते. हो ना, कारण परिपत्रक म्हणतंय की अशा पदवीधर झालेल्या प्राथमिक शिक्षकांनी टीईटीचा पेपर 1 उत्तीर्ण केलेलं असणं ग्राह्य धरले जाईल. हे कसं काय शक्य आहे? जर त्यांनी पदवी घेतलीच आहे तर त्याला पेपर 2 का नाही? रमेश सारख्या हजारो शिक्षकांना हाच प्रश्न पडतो. पण इथे आपल्याला शैक्षणिक अर्हता आणि नियुक्तीचा स्तर यातील फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे रमेशने स्वतःच्या विकासासाठी पदवी घेतली हे खूप चांगलं आहे, पण शासनाच्या दफ्तरी त्याची मूळ नियुक्ती कोणत्या पदावर आणि कोणत्या स्तरासाठी झाली आहे? प्राथमिक शिक्षक म्हणून 1ली ते 5वी साठी. अगदी बरोबर. जोपर्यंत प्रशासन अधिकृतरित्या त्याला उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजे 6वी ते 8वी साठी पदोन्नती देत नाही, तोपर्यंत तो कागदोपत्री प्राथमिक स्तरावरच कार्यरत मानला जातो. अच्छा. पत्रात स्पष्ट केलंय की ही नवीन अधिसूचना केवळ उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेत झालेल्या वाढीवर भाष्य करते. ती त्याने कोणता टीईटी पेपर द्यावा या मूळ नियमावर भाष्य करत नाही. म्हणजे रमेशच्या खिशात पदवी असली तरी तो वर्गात जाऊन ज्या छोट्या मुलांना शिकवतोय त्या मुलांसाठी लागणारं कौशल्य पेपर 1 मधूनच तपासलं जातं. तंतोतंत. नियम उमेदवाराकडे कोणती डिग्री आहे यावर आधारित नसून त्याला कोणत्या स्तरावरील मुलांना शिकवण्याची जबाबदारी दिली आहे यावर आधारित आहे. बापरे, हा तांत्रिक बारकावा समजून घेणं उमेदवारांसाठी खूप महत्वाचं आहे. नाहीतर अनेक रमेश अपात्र ठरू शकतात. नक्कीच. प्रशासकीय भाषा कशी काम करते हे यावरून दिसून येतं. खरंय. आता उमेदवारांची पात्रता आणि पेपरचा गुंता आपण सोडवला, पण या प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष लागणारी अंतिम निवड यादी. तिथे आरक्षणाचे काय नियम आहेत? विशेषतः दिव्यांग प्रवर्गाबाबत या पत्रात खूप कठोर निर्देश दिलेत असं मी पाहिलं. हो, हा सामाजिक न्याय आणि प्रशासकीय नियमांचा एक खूप संवेदनशील मुद्दा आहे. पत्रात स्पष्ट विचारलं होतं की जर दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर योग्य उमेदवार उपलब्ध झाला नाही तर ती जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरता येईल का? अनेकदा आपण पाहतो की पदे रिक्त राहू नयेत म्हणून अशी मागणी होते की जागा रिकामी ठेवण्यापेक्षा दुसऱ्या कोणाला तरी तिथे घ्या. हो, प्रशासनाच्या तात्पुरत्या सोयीसाठी ते योग्य वाटत असलं तरी कायद्यानुसार ते पूर्णपणे चुकीचं आहे. या परिपत्रकाने अशा पळवाट्यावर स्पष्ट लाल कंदील दाखवला आहे. म्हणजे काय निर्देश आहेत? पत्रात अतिशय स्पष्ट निर्देश आहेत की दिव्यांग प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशी पदे तुर्तास रिक्त ठेवली जावेत. कोणत्याही परिस्थितीत इतर उमेदवारांची शिफारस त्या जागी केली जाणार नाही. पण जर शाळेत पद रिक्त राहिलं तर विद्यार्थ्यांचं नुकसान नाही का होणार? कसंय, आरक्षणाचं रोस्टर अत्यंत काटेकोर असतं. जर दिव्यांगांसाठी राखीव असलेली जागा घाईघाईने सर्वसाधारण प्रवर्गाला दिली तर तो हक्क कायमचा हिरावला जातो. तेही बरोबर आहे. प्रशासकीय गैरसोय सहन करणे शासनाला मान्य आहे, पण आरक्षणाचा नियम मोडणे मान्य नाही. त्या रिक्त जागांबाबत सामान्य प्रशासन विभाग व दिव्यांग कल्याण विभाग यांच्या नियमानुसार नंतर योग्य ती कारवाई होईल. पण सध्या ती जागा इतर कोणालाही दिली जाणार नाही. ही आरक्षणाची खरोखरच एक अभेद्य भिंत आहे. मग आता या सर्व प्रक्रियेनंतर अंतिम निवड यादी कोण प्रसिद्ध करणार? ही प्रक्रिया खूप पारदर्शक ठेवली आहे. सर्वात आधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेईल आणि जिल्हानिहाय गुणवत्ता यादी तयार करेल. मेरिट लिस्ट? पण ते नियुक्ती देणार नाहीत. नाही. ती गुणवत्ता यादी शिक्षण संचालक, प्राथमिक यांच्याकडे सोपवली जाईल. अच्छा. शिक्षण संचालक ते यादीची छाननी करतील. रिक्त पदे, आरक्षणं हे सगळं तपासून ती जिल्हानिहाय निवड यादी प्रसिद्ध करतील. आणि सर्वात शेवटी प्रत्यक्ष नियुक्तीची शिफारस संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच झेडपीचे सीईओ यांच्याकडे केली जाईल. म्हणजे परीक्षा परिषद, शिक्षण संचालक आणि जिल्हा परिषदेचे सीईओ अशा 3 वेगवेगळ्या पातळ्यांवरून ही प्रक्रिया जाईल. हो, ज्यामुळे पारदर्शकता टिकून राहील. आपण सुरुवातीला या पत्राची तुलना एक दुसर एक्स-रे सोबत केली होती, पण आता या चर्चेनंतर हा एक्स-रे बऱ्यापैकी स्पष्ट झालाय. 2023च्या अर्जांचा गुंता, टीईटीची अनिवार्यता, शिकाऊ परवाना रद्द होणं हे सगळं आपण पाहिलं. आणि रमेशच्या उदाहरणावरून पेपर 1 आणि 2 मधला गोंधळही आपण दूर केला. हो ना. हे परिपत्रक म्हणजे केंद्रप्रमुख या पदाच्या पारदर्शक निवडीचा एक भक्कम आराखडा आहे, हे नक्की. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो. कोणता? जसं आपण मगाशी म्हणालो, डॉक्टर अनेकदा आजार समूळ नष्ट करण्यासाठी एक अतिशय कडू औषध देतात. जर 2025च्या या नव्या नियमांनुसार शिक्षकांची पात्रता इतकी काटेकोर होत असेल, सवलती कायमच्या बंद केल्या जात असतील,
तर याचा पुढील 10 वर्षांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर काय परिणाम होईल? या अत्यंत कडक नियमांमुळे आपल्याला सुरुवातीला केंद्रप्रमुखांचा मोठा तुटवडा भासेल, की या प्रशासकीय कडू औषधामुळे शिक्षण क्षेत्रात एका नव्या, अत्यंत सक्षम नेतृत्वाची भक्कम फळी तयार होईल? यावर नक्की विचार व्हायला हवा.